चला मित्रांनो, महाराष्ट्र पठारावरती जे काही प्रश्न आयोगानं मागचे प्रश्नपत्रिकेत विचारलेले आहेत ते प्रश्न आपल्याला या ठिकाणी बघायचे. पहिला प्रश्न येतो, अ आणि ब अशी दोन विधानं दिलेली आहेत. अ विधाने, र कारणे. विधाने येतं बघा, द्रवरूपातील बेसिक लावा प्रामुख्याने पठार निर्मितीला कारणीभूत आहे. बरोबर आहे. हे त्याचं कारण आहे, ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या बेसिक लावाचा विलय बिंदू हा अतिशय कमी असतो, म्हणजे पातळ असतो बघा. त्यामुळेच या ठिकाणी पठार निर्मितीला कारणीभूत. हेही बरोबर आहे, एकमेकांचा संबंध आहे. याचा अर्थ एक नंबर, अ आणि र दोन्ही विधाने सत्य असून र हे अ चं स्पष्टीकरण करतंय, तर हे त्याचं उत्तर येईल. दख्खनच्या पठारावरील भूगर्भीय हालचालीचे टिंबटिंब हे पुरावे आहेत. सध्याचे पुरावे तुम्हाला सांगितलेलेच आहे. गरम पाण्याचे झरे हे सध्याचे पुरावे येतात. जागोजागी तुम्हाला सांगितलेलं एक उष्ण पाण्याचे झरे आहेत. ही उष्ण पाण्याचे झरे आपल्याला हे सांगते की ज्या मार्गाने लावारस वरती येत होता ना, त्याच मार्गाने सध्या गरम पाणी, भूमिगत जे पाणी ते गरम होऊन वरच्या भागात येत असतं बघा. महाराष्ट्रातील कोणत्या भागात बेसॉल्ट खडकाची जाडी सर्वात जास्त आहे? मग पश्चिमेकडील जाडी सर्वात जास्त आहे. किती आहे तर 900 मीटर आहे. आणि एकदम पूर्वेकडील जाडी सर्वात कमी आहे, 300 मीटर पर्यंत. पूर्वेकडे जाताना जाडी कमी होत जाते. दक्षिणी पठाराने म्हणजे दख्खनच्या पठाराने महाराष्ट्र राज्याचा 86% भाग व्यापलेला आहे, म्हणजे जवळपास 2,70,000 चौरस किलोमीटर एरिया. महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झालेली आहे? भेगी ज्वालामुखी, माता भूप्रक्षोभक, भूकंप, भूकंपाचा संबंध नाही, संचयनाचा संबंध नाही. संचयन आहे पण लावारसा संचयन पाहिजेत मग. ठीक आहे, हे भूप्रक्षोभ म्हणजेच भूकंप आहे, आणि भ्रंशमूलक उद्रेक म्हणजेच भेगी ज्वालामुखी म्हणायचे त्यांना. यालाच पर्याय नाव काय आहे? भेगी ज्वालामुखी. महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? मग पूर्व पश्चिम लांबी येते 750 किलोमीटर. टोटल महाराष्ट्राची विचारले असते 800 किलोमीटर. हे पठाराचीच म्हणताय फक्त. बांधकामात उपयोगी पडणारा बेसॉल्ट खालीलपैकी कोणते विभाग सोडून इतरत्र आढळतो? म्हणजे बेसॉल्ट खडक कोणत्या भागात आढळत नाही? कोकण आणि पूर्व विदर्भ. पूर्व विदर्भ आणि कोकण सोडून इतरत्र सर्वकडे आढळतो. महाराष्ट्रात टिंबटिंब खडक पूर्व विदर्भ आणि कोकण खेरीज सर्वत्र आढळतो. कोणता खडक मग? बेसॉल्ट खडक. हा विदर्भ आणि कोकण सोडून सगळीकडे आढळतो. दख्खन पठाराची उंची टिंबटिंब मीटर दरम्यान आहे, 300 ते 900 मीटर. ठीक आहे, मिनिमम 300, मॅक्झिमम 900. 300 पण पूर्व भागात आहे, 900 पठाराच्या पश्चिम भागात, सह्याद्रीच्या पूर्व भागात. मांजरा पठार कोणत्या भागात आहे? मांजरा पठारालाच दुसरं नाव आहे बालाघाटचे पठार, आणि या डोंगरांगा 3 जिल्ह्यात पसरलेला आहे, बीड, धाराशिव, लातूर. आता बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा कुठल्या विभागाचा भाग आहे? मराठवाडा. त्यामुळे याचं उत्तर येतं मराठवाडा. सह्याद्री पर्वताच्या पूर्वेस विशाल असा पठारी प्रदेश पसरलेला आहे, त्यास टिंबटिंब पठारी प्रदेश म्हटलं जातं. तर महाराष्ट्राचे पठार किंवा दख्खनचे पठार म्हटलं जातं असतं. ठीक आहे, हे स्थानिक नाव आहे. आता बाकीचे, तर याचं उत्तर येतं अ. फक्त अ चा पर्याय 1 नंबर आहे. दोन विधानं दिलेली. ठीक आहे, दोन्ही विधानात संबंध सत्यता तपासायला सांगितलेले, म्हणजे बरोबर कोणती आहे? महाराष्ट्र पठाराची बहुतांशी भाग बेसॉल्ट खडकाने व्यापलेला आहे. बरोबर आहे, बहुतांशी म्हणजे 86% भाग व्यापलेला आहे. महाराष्ट्र पठाराची निर्मिती लावारसाच्या संचयनानं तयार झालेली, हेही बरोबर आहे. तर दोन्ही विधानं बरोबर आहेत. कोणते विधानं बरोबर आहेत ते सांगितलेले. दख्खनचे पठार हे बेसॉल्ट खडकापासून बनलेले आहेत. हा पहिला मुद्दा आहे. दख्खनचे पठार हे बेसॉल्ट खडकापासून बनलेले आहेत. ठीक आहे, आणि दख्खनच्या पठारावर बेसॉल्ट खडकाची निर्मिती ज्वालामुखीच्या उद्रेकातून झालेल्या लावारसाच्या संचयनानं झालेली. दोन्ही पण बरोबर आहेत. अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत. लावाच्या उद्रेकाच्या वेळी जे वायू बाहेर पडतात त्या ठिकाणी पोकळ्या निर्माण होतात. अशा पोकळ्याने युक्त खडकांना म्हणायचं कोहरी खडक, किंवा याला दुसरं नाव आहे छिद्रमय खडक. तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे की बेसॉल्ट खडकाचे 2 भाग पडतात, छिद्रमय किंवा कोहरी खडक आणि एक सघन बेसॉल्ट, कॉम्पॅक्ट बेसॉल्ट म्हणतो आपण त्यालाच. ठीक आहे, त्याच्यानंतर महाराष्ट्राचे पठार मुख्यत्वे करून खालीलपैकी कोणत्या खडकापासून बनलेले? तर हे बनलेले बेसॉल्ट खडकापासून. आता हे गुगल ट्रान्सलेट असलेले शब्द आहे, मग खाली इंग्लिश मध्ये बघायचं.
ही बघा, ही बेसॉल्ट आहे, म्हणजे हा आशिताश्म म्हणायचं त्यांना. आशिताश्म खडक मराठीत म्हणतात त्याला. 1 आणि 2 विधान दिलेले. 1 नंबर दिलं, महाराष्ट्रात पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना बेसॉल्ट खडकाची जाडी वाढत जाते. बरोबर, एकदम करेक्ट आहे. पूर्वेकडे याची जाडी आहे 300 मीटर, पश्चिमेकडे जाडी होते 900 मीटर, म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना जाडी वाढत चाललेली आहे. त्याच्यानंतर सह्याद्री पर्वतात बेसॉल्ट खडकाची जाडी सर्वाधिक म्हणजे 2200 मीटर आहे. एकदम करेक्ट आहे. यातही उंची आपल्याला माहिती पाहिजे, ही जाडी सर्वात जास्त महाबळेश्वर आणि आंबोली या ठिकाणी येत असते. तर अ आणि आपले 1 आणि 2 बरोबर आहेत. आणि त्यांचा एकमेकांचे संबंध आहे का? आहे, कारण पश्चिमेकडे जाडी वाढत जाते आणि वाढत वाढत इथपर्यंत जाते, ते एकमेकांचा संबंध आहे. हे 4 नंबरचं विधान बरोबर येते. भारताच्या प्राकृतिक नकाशात महाराष्ट्र पठार खालीलपैकी कोणत्या रंगाने दाखवले जाते? अगोदरच सांगितलेले आपण, मैदानी प्रदेश असेल ते हिरव्या रंगाने दाखवलं जात असतं, पठारी प्रदेश असेल तर पिवळ्या रंगाने दाखवलं जात असतं, आणि पर्वतरांगा असेल तर गडद चॉकलेटी रंगाने दाखवलं जात असतं. तर जगामध्ये जेवढे पर्वत आहे ते चॉकलेटीच रंगाने, जगात जेवढे काही पठारी प्रदेश आहे, हा पठार येत असतो, हा पर्वत येत असतो आणि हा मैदान येत असतो, यांचे रंग पाठच करून ठेवलेले पाहिजे आपण. तर आपल्याला पठार सांगितलंय, महाराष्ट्राचं पठार कोणत्या रंगाने दाखवलं जातं? तर पिवळ्या रंगाने दाखवले जाते. दख्खनचे पठार बेसॉल्ट व ग्रॅनाइट खडकाने बनलेले आहेत. ठीक आहे. आता बेसॉल्ट खडक पश्चिम पठारी भागात आहे, ग्रॅनाइट खडक पूर्व पठारी भागात आहे, कारण या ठिकाणी जास्त उष्णता आहे, ज्वालामुखी प्रक्रिया, भूकंप येणार नाही, समुद्र सानिध्य देणार नाही. ठीक आहे, ते फक्त ब, जास्त उष्णतेचा संबंध लागणार नाही इथं. चला, एवढे प्रश्न या मुद्द्यावर आलेले आहेत.